भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ पाव अनेकांचे काणी गुणदोष मनानानी तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ पाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा
तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव वेचिते वचन जेने राहे समाधान तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव समचरण सरोजम सांद्रणीलांबुधाभम जगननिहित पानिं मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया संताजिया राजा लोबारे सतेदार तारो बाबाजी सतगुरु त्याचप्रमाणे ज्यांचे गावी केला वास त्यासी नसावे उदास हे सर्वाद्या सर्वशक्ती जगदोद्धारा जगतपती साह्य भावे सत्वर गती आले करा कारणे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे क्रिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठाला 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 कुंडली कुमारी ज्योती ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान के भावनानेश्वर महाराज जगद्गुरु महाराज पवन सुत हनुमान की बोल छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य हिंदपी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना लाभलेले गुरु वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा लांबलचक 6 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडला विठाला विठाला अभंगामधून भगवान श्री तुकोबाराय मानवी जन्माला आल्यानंतर हे जीवन आपल्याला नेमकं कशासाठी मिळालंय आणि ज्याच्यासाठी मिळालंय अर्थात देव प्राप्तीसाठी आपल्याला हा देह मिळालाय त्या देव प्राप्तीचे उपाय भगवान श्री तुकोबाराय आपल्याला एक नाही तब्बल 5 उपाय या अभंगातून सांगतात विठ्ठल विठ्ठल पण ते उपाय सांगायच्या आधी मी तुम्हाला एक उपाय सांगतो या ठिकाणी येण्याचा हा उपाय भगवान श्री तुकोबारायच्या कृपेने आपल्या गावामध्ये राम भक्त हनुमानजींच्या या दरबारामध्ये आपलं गाव ज्या मातेच्या कृपांकित आहे आसरा माता पूर्ण महाराष्ट्रभर आपलं हे संस्थान प्रसिद्ध आहे अर्थात आपली माता प्रसिद्ध आहे पहा या गावामध्ये येत असताना
गावाचं नावही कोणाला विचारायची गरज नाही का गाव फार प्रसिद्ध गाव आहे. पण काय असतं माहिती आहे का, आज आहे होळीचा दिवस आणि होळी म्हटलं की दहन आहे, होलिका दहन. भक्त प्रल्हादाला या होलिकेने आजच्या दिवशी मांडीवर घेऊन ती होलिका बसली होती. कुठं बसली होती? गायगावात नाही, परंपरागत ती कथा मला या ठिकाणी सांगायची. अजून आपल्याला कीर्तन सुरुवात करायचं आहे. पण आजचा दिवस फार महत्वाचा आहे. पण गायगावला येत असताना मी कशा पद्धतीने या ठिकाणी येऊन पोहोचलो. मी काही फार लांबून आलो नाही की पाकिस्तानातून आलो, असा काही विषय नाही. फार जवळ विदर्भ नगरी, विदर्भ पंढरी, शेगाव नगरी. पण गायगावला कनारखेड फाट्यावरून आतमध्ये घुसायचं, मी डायरेक्ट खामगाव पर्यंत गेलो गाडी घेऊन. आज तुम्ही म्हणसाल का येडा झाला का पागल झालाय, बरं का गायगाव मला माहित नाही काय. पण आजचा होळीचा दिवस आहे. आजच मी सकाळी वाचले, ते खरं असतं का खोटं असते ते नाही मला माहिती. म्हणतात या होळीच्या अवतीभोवती भूत फिरतात. मी म्हटलं मा गाडीवर कस काय भूत आला? विठ्ठल विठ्ठल. असो, या ठिकाणी येण्याचा हा योग आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, तरुण मंडळी, हरिभक्त परायण गुरुवर्य बाबा समोर सहस्रवृत्ती बाबा बसलेलेच आहेत. सर्व गावाचं असणारं तुमच्यावरचं, आपल्या सर्व हरिभक्ती मंडळीवरती असणारं हे प्रेम आणि तुकोबारायांचा बीजेचा असणारा हा उत्सव. हरिभक्त परायण आमचे परम मित्र, ज्या गावचं सर्व पंढरपूर या ठिकाणी अवतरलेला आहे. नाही ते श्याम महाराज हिरे, त्याचं आडनाव हिरे आहेत. श्याम महाराज कथावाचक श्याम महाराज हिरे असतील आणि सर्व आमची तीनत्रवची असणारी टाळकरी मंडळी, याच्यात प्रामुख्याने आपले राजूभाऊ आहेत, राम महाराज आहेत, मृदंगाचार्य मयूर महाराज आणि साऊंडवाले आता आपले संतोष भाऊ. काही सांगायचं अर्थात या ठिकाणी आलेला हा सुंदर जुळून आलेला हा योग आहे आणि त्याच्यात माझ्यासारख्याकडे ही सेवा मिळाली. विठ्ठल अर्थात भगवान श्री तुकोबाराय आपल्याला या अभंगामधून एक नाही 5 उपाय सांगतात. कशाचे उपाय आहेत मी तुमचा या कीर्तनातून अजिबात टाइमपास करणार नाही. कारण आपल्याला सवयी झालेल्या आहेत कीर्तनाच्या. कशा झालेल्या आहेत? टाइमपास म्हणून कीर्तन करण्याच्या सवयी आहेत. पण मला असं वाटतंय तुमचा उद्धार होईल हे मला सांगता येत नाही, पण कीर्तन करून किमान माझा तरी उद्धार झाला पाहिजे अशा पद्धतीने तुमच्या समोर कीर्तन सादर करणार आहे. विठ्ठल या ठिकाणी हरिभक्त परायण मंडळी बसलेले आहेत आणि या ठिकाणी जे असणारे आपले टाळकरी वर्ग हे खूप बहुश्रुत आहेत. आणि म्हणून आणि तुमच्या गावामध्ये जे माझ्या समोर जे चेहरे बसलेले आहेत आदरणीय वंदनीय आहेत. आणि म्हणून इकडचा तिकडचा जास्त पसारा न सांगता फक्त अभंग सोडवण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. भगवान श्री तुकोबाराय या अभंगामधून आपल्याला देवप्राप्तीचे उपाय सांगतात. पहिला उपाय, तुम्हाला जर देव पाहिजे असेल तर भगवान श्री तुकोबाराय म्हणतात काय करा? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. देव पाहिजे ना, एक काम कर गड्या, गीत गा, पण कसं? भावनेनं गा. केवळ भावनेनं गीत गाऊन चालणार नाही, अंतकरणाची शुद्धी करून तुला गीत गावं लागेल. देव प्राप्त झाल्याविना राहणार नाही, असं अभंगाचं प्रथम चरण आहे. दुसरा उपाय महाराज म्हणतात, देव जर पाहिजे असेल दुसऱ्याचे गुणही ऐकू नको आणि दुसऱ्याचे दोषही पाहू नको. अनेकांचे कानी
गुण दोष मना नानी, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. दुसऱ्याचे गुणही पाहू नका आणि दुसऱ्याचे दोषही पाहू नका. आज होळी झाली, त्या होळीमध्ये या दोषांची काय करायची, आपल्याला होळी करायची आहे. अर्थात दुसऱ्याचे गुणही पाहायचे नाही, दुसऱ्याचे दोषही पाहायचे नाही. देव प्राप्त झाल्या विना राहत नाही, असं अभंगाचं दुसरं चरण. काही हो अगर नाही हो, पण तुमचा अभंग पूर्ण लक्षात आला पाहिजे. तिसरा उपाय महाराज म्हणतात, अरे हे जे मस्तक आहे ना, हे कुठं ना कुठं टेकवावंच लागतं. कुठं जरी नाही टेकवलं तर म्हातारपणी का होईना पोराच्या पुढे हात जोडावे. म्हातारपणी का होईना पोरीच्या पुढे हात जोडावे लागतात. की बस बाबा, सर्व गाव माझ्या पाया पडतं, पण मी तुझ्या पाया पडतो, आता तरी सुधर, असं म्हणावं लागतं नाविलाजाने. मग मला एक म्हणायचं आहे, हे मस्तक कुठं ना कुठं जर टेकवायचंच आहे, तर हे मस्तक साधू संतांच्या चरणावर टेकवा. देव भेटले विना राहणार नाही. मस्तक ठेंगणा करे संतांच्या चरणात, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. चौथा उपाय सांगतात महाराज. बोलायचं आहे ना, बोलतात तर सर्वजण, कोण बोलत नाही. मी या ठिकाणी बोलायला आलो, मी 2 तास या ठिकाणी बोलणार आहे. माझं बोलणं संपलं की उद्यापासून माझ्याबद्दल तुमचं बोलणं चालू होईल. सर्वजण बोलतात. मग बोलायचं आहे तर असं बोला जेणेकरून सर्वांचं समाधान होईल, जेणेकरून सर्वांचं समाधान होईल. असं जर बोललं, देव प्राप्त झाल्या विना राहणार नाही. असं बोला, विचिते वचन जेणे राहे समाधान, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. हा झाला चौथा उपाय. महाराज म्हणतात शेवटचा उपाय सांगतो. नाही जरी हे 4 उपाय करता आले, एक काम करा गड्या, थोडासा परोपकार करत चला. थोडासा काय करा, परोपकार करा. परोपकार करता करता तुम्हाला एक दिवस देव भेटल्या विना राहणार नाही. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. विठाला विठाला ऐका ना, भगवान श्री तुकोबार आपल्याला देव प्राप्तीचे उपाय सांगतात. पण मला असं वाटतं, हा कलियुग आहे. कृत, द्वापार, त्रेता आणि कली 4 युग आहेत. या 4 युगाचा विषय आपल्याला नाही करायचा, पण या कलियुगाचा विषय आपल्याला करावा लागेल. का? आज ही परिस्थिती आहे. आज या कलियुगामध्ये प्रत्येक जीवाची जी धावपळ आहे ती कशाकडे आहे? ज्या वस्तूची आपल्याला गरज आहे त्या वस्तूसाठी धावपळ आहे, इतर गोष्टीकडे धावपळ नाही. मग आज रोजी धावपळ ज्या वस्तूकडे आहे त्या वस्तूचं नाव आहे पैसा. प्रत्येक जीवाला हवासा हवासा काय आहे? मी जरी चुकून आलो असेल, चुकून पुढे गेलो, परत आलो, पण कशासाठी आलो? घ्या ना बोलून, चान्स मारून. कशासाठी आलो? कीर्तन करायसाठी आलो. पण याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? एवढे होळीचा दिवस घरी गपचूप पुरणपोळी दाबून झोपा, काही गरज नाही. पण ही जी धावपळ आहे ना मायबाप, ही केवळ आणि केवळ कशासाठी आहे? आपली पैशासाठी. मग ही धावपळ जर पैशासाठी आहे, पहिला मुद्दा हा आहे, तुकोबारे आपल्याला देव प्राप्तीचे उपाय सांगतात. मुळात देवाची आपल्याला गरज आहे का? हा पहिला प्रश्न आहे. मग खरंच सांगा, तुम्हाला माझ्या सर्व माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांना विचारतो, खरंच सांगायला तुम्हाला देवाची गरज आहे का? ओम पाटील, गरज आहे. मुक्ताबाई, देवाची गरज आहे. ऐका ना, पाठीमागे 1-2-4 वर्षापूर्वी एक महारोग आला होता. काय नाव होतं? कोरोना. त्यावेळेस एक वॅक्सिन निघाली होती. 2 वॅक्सिन होत्या की नाही? कोणत्या कोणत्या? जाऊ दे, पाहून घेऊ आपण. एक आलं की नाही? कोवॅक्सिन आहे ना, आणि अजून विचारून पाहू आपण सकाळी. विठाला विठाला. बरं खरं सांगा, मला त्या वॅक्सिनची गरज होती का? शाबाश.
कारण हे लय हिमतीनं उत्तर द्यावं लागतं, कारण कीर्तनकाराची जात अशी आहे, त्यानं जर नाही म्हटलं तर मग उलट फिरतात. हो म्हटलं तरी ऐका, गरज होती त्याची. तुम्ही हो म्हणा अगर नाही म्हणा. आता पाठीमागच्या काळामध्ये तेव्हापासून बऱ्याच लोकांचा समज आहे, बऱ्याच लोकांचा, हो, अटॅकनी माणसं जास्त मेले. बरेच लोक म्हणतात जेव्हा ती वॅक्सिन झाली ना, वॅक्सिन घेतले माणसं मरायलाच लागले. म्हणजे माणसं का वॅक्सिन जर नसती भेटली, घेतली नसती, माणसं जगले असते काय? तुमच्या घरात कोणी मरत नाही का? अरे मरावं सर्वांनाच लागतं. प्रत्येक जो जीव येतो, जो खाटेवर आला, तो एक दिवस निश्चित कुठं जाणार आहे? ज्याचं बारसं झालं त्याचं ठरलेलं आहे ते, याच्यातून कोणी हुकणार नाही. ऐका ना, त्या वॅक्सिनची आपल्याला गरज होती. तुम्ही हो म्हणा अगर नाही म्हणा, आपल्याला त्या वॅक्सिनची गरज होती. तसं तुम्ही हो म्हणा अगर नाही म्हणा, आपल्याला देवाची गरज. विठाला विठाला हो म्हणा अगर नाही म्हणा, देवाची गरज आहे. पहा, पहा म्हणजे त्यांना पहा नाही म्हटलं मी. कदाचित गैरसमज होतो माणसाचा. हो म्हणा अगर नाही म्हणा, आपल्याला प्रत्येकाला, प्रत्येक जीवाला देवाची गरज आहे. पण देवाची गरज असताना आपण देव प्राप्त करण्यासाठी जी धावपळ करत नाही, त्याच्यापेक्षा 1000 पटीने आपली धावपळ आहे. ती कशासाठी? पैशासाठी. सर्व धावपळ आहे. अहो महाराज काय सांगावं, महाराज लोक आणि शेतकरी वर्ग, सर्व जग झोपतं आणि हे दोन लोक जागे असतात. बरोबर आहे? शेतकरी शेतामध्ये आणि महाराज रस्त्यावर. कीर्तन झालं की लोक विचारतात, महाराज थांबता की जाता? असं म्हणत नाही थांबा, थांबता की जाता. मग शेवटी नाईलाजानं म्हणावं लागतं, जातो हो आता काय, नाहीतर मग महाराज हनुमानजी आहेत तुम्हाला सो जोडीला. अर्थात फार परिस्थिती बिकट आहे. विठाला विठाला सर्व धावपळ आपली कशाकडे आहे? पैशाकडे. आणि परिस्थिती तशी आहे मायबाप. अरे जीवनामध्ये सर्व जीव, प्रत्येक जीव कशाच्या पाठीमागे लागला? मी तुम्हाला एकदम स्पष्ट मत सांगितलं माझं, पैशाच्या पाठीमागे. आणखी सांगू तुम्हाला, प्रत्येक जीवाला हवं वाटतं ते सुख. प्रत्येकाला वाटतं की आपल्याला सुख मिळावं. वाटतं ना? तुम्हाला नाही वाटत? प्रत्येकाला वाटतं आपण सुखी व्हावं, हे प्रत्येकाला वाटतं. आणखी सोपं करून सांगतो तुम्हाला, सुख यावं हे प्रत्येक जीवाला वाटतं आणि प्रत्येक जीव हा सुखाच्या पाठीमागे आहे, अर्थात देवाच्या पाठीमागे आहे. सुखाच्या पाठीमागे अर्थात देवाच्या पाठीमागे आहे. का? विचारसागरामध्ये पहिल्याच तरंगामध्ये सुंदर वाक्य आहे, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची. याचा अर्थ काय आहे? अत्यंतिक दुःखाची निवृत्ती या शब्दाचा अर्थ आहे संसार कसा आहे बाबा. बरं जाऊ द्या, आपले चष्मे आले बाबा, मस्त बसले तुम्ही. गुडघ्याचा त्रास होतो वय म्हणा, त्याचा काही विषय नाही. आमच्याच तर कंबर्ट गेले आतापर्यंत. गाडीवर फिरू फिरू आमचेच मनकेट गॅप पडले, तर तुमचं काय? बरं मला एक सांगा, या ठिकाणी सर्व माझे वडिलांसारखे, माझ्या आजोबांसारखे काही लहान, आमचे लहान मोठे भाऊ आहेत. मला एक सांगा बाबा, आपली सुखासाठी धावपळ आहे की नाही? होतं म्हणा. बरं झालं, सुख मिळावं याच्यासाठी अनेक प्रयत्न करून पाहिले, अनेक प्रयत्न करून पाहिले. काही काही लोकांनी संसार करून पाहिला, सुख मिळावं याच्यासाठी संसार करून पाहिला. बाबा बरोबर आहे, संसार करून पाहिला. तुमचं वय किती आहे बाबा? बाबा 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 तुमचं 82. लग्न झालं?
ऐका ना, बरं खरं सांगा तुम्ही, संसारात सुख आहे काय बाबा तुमचं? काय संसारात सुख आहे? आता चहा पाजला मग ऐका, पण जवळजवळ 99% प्रत्येकाचा अनुभव आहे की संसारामध्ये दुःख आहे. तुकोबाराय लिहून ठेवलं मला, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, पुढे काय रात्रंदिवस तळमळ. संसारामध्ये सुख नाही, तुकोबाराने लिहून ठेवलं. मग प्रत्येक जीव संसार करून पाहिला पण सुख मिळालं नाही, मिळालं सुख. काही लोकांना वाटते पैशामध्ये सुख आहे. पैसा का कमी कमवला का हो? चाललं पैसा नाही. पैसा संसारामध्ये सुख मिळावं, संसार करून पाहिला, संसारात सुख नाही मिळालं. बाबा तर फार मन लावून ऐकून राहिलं, काय खरं नाही महाराज. संसारामध्ये सुख नाही. पैशामध्ये सुख असेल, पैसा कमवून पाहाला खूप धुरे कोरले, नाही मेळ लागला. महाराज पैशासाठी काही काही वरली बहादरांनी, तुमच्या गावात कोणीच नसेल. बापा बापा काय बोलता महाराज, राहून पाहणं रातभर. ऐका ना, पैसा भरपूर कमवून पाहिला महाराज, पण सुख. पैसा कमवा जीवनामध्ये, ओ पाटील भरपूर पैसा कमवून मलदेत जाय, भरपूर पैसा कमवा, एवढा पैसा कमवा जीवनामध्ये. खरं सांगतो तुम्हाला, अरे जीवनामध्ये ज्याच्या जवळ पैसा आहे ना बाबा, तो गाढव जरी असला तरी त्याला लोक सलाम करतात. मला असं म्हणायचं आहे की तसं नाही म्हणायचं की जो पैसावाला असतो तो असं नाही का. आता मी पण पैशावाला आहे, तुम्ही देणार आहे ना मला. पैसा ज्याच्या जवळ आहे तो सुखी आहे असा गैरसमज काढून टाका. का ज्याच्या जवळ जेवढा जास्त पैसा आहे महाराज तेवढा तो दुःखी आहे. आपल्या गरीब माणसासारखा तो झोपूही शकत नाही. रात्रभर शेतकरी दिवसभर काम करतो, दिवसभर कबाड कष्ट करतो, संध्याकाळी आधी झोपतो आणि मग खाली अंग टाकतो. हा गरीबाचा आहे. आणि जो पैशावाला आहे त्याला आधी झोपावं लागतं. उलथा पालथा पालथा उलथा, शेवटी एक गोळी घेतो, दुसरी गोळी घेतो, पण झोप लागत नाही. का? एवढा पैसा कुठं ठेवायचा. ऐका, पण जीवनामध्ये पैसा माणसानं कमवला पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका ठिकाणी सांगतात, पहा, हो दुनिया में हमारा कोई नहीं, सब साथी है प्यारे मतलब के, हो जब पास हमारे पैसा था तब दोस्त हमारे हजारों थे, अब पास हमारे पैसा नहीं, तब दोस्त हमारा कोई नहीं. आणि म्हणून म्हणावं लागतं, हो नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही
गेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. कोण कोणाचा आहे माहिती नाही रे, नाही कुणाचे कोणी. बहीण लाडकी जरी असली तर कोणाचीच नाही. आता या महिन्यात लयच मजा, 5 दिवस झाले. आज कालच 12 तारीख दुपारी 2:30 वाजता काही काही बायाला मेसेजच नाही आले. पण बाया काय सांगावं महाराज, गोठच घेत नाही आता. आपण म्हणा चहा कर, दूध घेसान तर घ्या. आपण म्हणा दूध कर, कॉफी करते. बापा तू जे म्हणशील ते का, एसटी फुकट आहे, भाऊलाड काय. त्याच्यामुळे जास्त काही नादी लागायला परवडत. विठाला सुख मिळावं संसार करून पाहिला, सुख मिळावं पैसाही कमवून पाहिला. पण जीवनामध्ये कितीही पैसा कमवा, पैसा फार महत्वाचा आहे. पैसा फार महत्वाचा आहे, पण काहीतरी मर्यादा आहेत. जास्त जर पैसा कमवला तर त्या पैशाचा आपल्याला त्रास झाल्याविना राहत. धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ आहे. मी तुम्हाला ते अर्थ सांगून या ठिकाणी तुमचा वेळ घेणार नाही. पण पैसा तरी महत्वाचा आहे. या कलियुगामध्ये ज्याच्या जवळ पैसा आहे त्याला सलाम आहे, त्याला रामराम आहे, त्याला श्यामश्याम आहे. पण जो गरीब आहे, मला तर असं वाटते या कलियुगामध्ये जो गरीब आहे त्याला भाऊ सुद्धा त्याच्या पाठीमागे उभा राहत नाही. हा मी कीर्तनामध्ये सांगतो, एवढ्या पुरतं मर्यादित नाही. हा तुमचा प्रत्येकाचा अनुभव आहे. विठाला विठाला पैसा कमवला पण त्याला मर्यादा असली तर त्याच्यामध्ये सुख आहे. मर्यादेपेक्षा जास्त जर कमवला, चला आमच्या परिसरामध्ये जिगाव प्रकल्पामध्ये मर्यादेपेक्षा जास्त पैसा मिळाला, अर्धे निर्धे पैशाचे मालक गेले. तुम्ही म्हणसान कुठं, येऊन पहा आमच्या परिसरात. अर्धे निर्धे गेले महाराज. जे राहिले 8वीतले 9वीतले पोरं त्यांना उचलून आणावं लागायला लागले. 8वीतले 9वीतले मुलं का, महाराज जी लक्ष्मी आहे ना, एवढं सोपं नाही महाराज पचवणं, एवढं सोपं नाही. धन किती पैसा आपल्या जवळ पाहिजे, बरं कितीही कमवा, जीवनामध्ये सुख नाही. कितीही कमवा, देवाच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये सुख मिळण्यासाठी तुम्ही अनेक प्रयत्न करा, जीवनामध्ये सुख मिळणार नाही. आणखी सोपं करून सांगतो. ए पिंट्या, पाय खाजून देऊ का? ऐक, तुला चहा बनवता नाही? ए पिंट्या, तुला चहा, भेंडीची भाजी. ऐका, भेंडीची भाजी फार सोपी आहे. तुम्हाला बनवता येते बाबा? आपल्याला काहीच नाही जमत. जाऊ द्या. ऐका, चहा जर गोड व्हायचा असेल, व्हावा असं वाटत असेल, त्याच्यामध्ये साखर टाकावी लागेल का मीठ टाकावं लागेल? तो म्हणते मीठ टाकावं लागेल. नाही होते वयमानानं. हा फक्त अरे मार 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 मार. हा कशाचा परिणाम आहे? ऑनलाईन शिक्षण. पण चहा जर गोड व्हावा असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये मीठ टाकायची गरज नाही, साखरच टाकावी लागेल, गुळच टाकावा लागेल. अर्थात जसं चहा जर गोड करायचा असेल तर साखरेविना पर्याय नाही, तसं जीवन जर सुखी बनवायचं असेल तर देवाशिवाय पर्याय नाही.
असेल जीवनामध्ये सुख पाहिजे असेल जसं चहा गोड करायचा असेल तर साखरेविना पर्याय साखरेविना पर्याय नाही. तसं जीवन जर सुखी करायचं असेल तर देवाशिवाय पर्याय आपुला तो एक घे करुणी तेने विना जीवा करिसी देवा विन आस अवघी होईल निराश कृष्णा वाढवीची बहुवच कधी सुखाची न पावसी. काय म्हणतात करिसी देवा विन आस कधी करिसी देवा विनाश आणि अवघी होईल निराश तृष्णा वाढविसी बहुबस कधी सुखासी न पवसी. ऐका ना माहिती देवाच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही करा जीवनामध्ये सुख मिळणार नाही. सोपं सांगतोय तुम्हाला. सरळ बस. पोरग उद्या येत नाही आता. काय तुझं नाव रे? रामच आहे का? बरं झालं मग. हे बघ मला सर्व भविष्य समजते आता आगोपणा करू नको. ऐका राम मला एक सांग. तो म्हणेल का आगाऊपणाच झाला पुढे बसलो आज. इकडे बघ माझ्याकडे बघ. फेस टू फेस हार्ट टू हार्ट कनेक्शन. विठाला तुला सांगतो फक्त यांना सांगत नाही तुम्ही ऐकू नका कोणी. मग तुम्ही काय ऐकता? एक भिकारी आहे. एक भिकारी आहे आणि आता भिकारी म्हटलं काय करणार? पैसे मागणार. काय करणार सांगते की नाही? अरे भिकारी म्हटलं भीक मागणार. दुसरं काय करणार आहे? तुमच्या गावात एखादा भिकारी आला तो भिकारी कीर्तन करते काय? नाही. काय करते मग? भीक मागते. कसा मागते? एक दोन पैसा द्या हो धर्माला आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला द्या. दादा पैसा द्या हो. ऐका ऐका काय बोलू नको बाबू आपलं पाकिट घेऊन देते. ऐका आता इकडे 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 सीताराम भाऊ ऐका बरं. भिकारी म्हटलं काय करणार? भीक मागणं. शाबास. आता असं बोलत चाल. थांबा थांबा मागचे थांबा ना. ऐका ऐका भिकारी म्हटलं तर भीकच मागणार. भीक मागता मागता मंदिराच्या बाहेर बसला. भले मोठे मोठे लोक यायला लागलेत. प्रत्येकाला एक एक रुपया मागायचा. एक भला मोठा सावकार आला. त्या सावकाराला त्यांनी पैसे मागितले. दादा भगवान परमात्मा तुम्हाला उदंड आयुष्य देईल सुखी ठेवील मला 1 रुपया द्या. त्याला त्याची फार दया आली. त्यांनी काय केलं? सावकार होता सोनार होता. एक खिशामध्ये हात घातला आणि सोन्याचं नाणं काढलं. किती? 1 तोळ्याचं. आता भाव किती आहे आजी? भाव किती आहे? 8600 चालतात ना. 8600 1 तोळा. 1 तोळ्याचं. अरे हो आपल्याला त्याच्याशी काय घेणं आहे महाराज. बरं गरा माहिती आहे ना. तोळा तर लय होते मग 80-85 हजाराचा. आजचं पाकिट तेवढंच द्या मला 1 तोळ्यापुरतं. विठाला विठाला. हा ऐका ना. 1 तोळा सोन्याचं नाणं त्या भिकाऱ्याच्या हातावर टेकवलं. भिकाऱ्याने पाहिलं मला एवढ्या मोठ्या तोळ्याची काही गरज नाही. त्यांनी ते 1 तोळा सोन्याचं नाणं घेतलं. गावाच्या बाहेर एक पडलेला वाडा होता. एक हातभर खड्डा केला. त्या खड्ड्यामध्ये पुरवलं आणि
तो खड्ड्याचा मोह सोडून निघून गेला. एक 2-4 वर्ष निघून गेली ओम पाटील. 2-4 वर्ष निघून गेले आणि 2-4 वर्षानंतर त्या भिकाऱ्याचं लग्न झालं. काय झालं? कोणाचं? काय झालं लग्न? इकडे इकडे तो घाबरला राजा पोरगा. त्या भिकाऱ्याचं काय झालं? लग्न. तू काय सरमून राहिला? आपला लय टाइम आहे अजून. ऐका ना, त्या भिकाऱ्याचं लग्न झालं. बरं मला एक सांगा, भिकाऱ्याचं लग्न झालं, आता त्याचं काय लग्न कलेक्टर सोबत होणार आहे का? भिकाऱ्याची बायको, भिकाऱ्याची बायको कोण? भिकारी. बर, वकिलाची बायको, डॉक्टरची आणि बुवाची म्हणा ना बोईन. विठाला भिकाऱ्याचं लग्न झालं, त्याला बायको मिळाली भिकारी. झालं लग्न. झालं लग्न. पहिल्याच दिवशी त्यांनी आपल्या बायकोला सांगितलं, म्हणे ए इकडे. ते म्हणे काय म्हणता? तू ये ना इकडे, तुझ्या कानात एक गोष्ट सांगतो, गुपित आहे. बरोबर आहे तिचं. ते काय म्हणता आता, गोष्टच तशी आहे. म्हणे हे बघ, आता तर नवीन फॅशन निघाली राजू भाऊ. आता नवीन फॅशन, आजकालचे पोरं फोन करतात, हॅलो पिल्लू, काय कुत्रीचा आहे का मांजरीचा आहे? फार कठीण परिस्थिती. बरोबर आहे ना? हा, याला फार पटलं वाटते हे. ऐका, म्हणे हॅलो. नाही हॅलो नाही, ते झालं गेलं मागे. ते आता इकडे ये, म्हणे तुला एक गोष्ट सांगतोय. ती आली, तुझा कान दाखव. म्हणे तुम्ही माझे कानही पाहिले, हातही पाहिले, पायही पाहिले. असं असते ना ते, इकून दाखव, पाय दाखव, हात दाखव. ते हात दाखवते पण आल्यावर दाखवते. बरोबर आहे की नाही? तुला एक गोष्ट सांगतो म्हणे. आता काही गोष्टी अशा असतात त्या गुपित असतात, त्या जास्त जोरात सांगता येत नाही. त्याने त्याच्या बायकोच्या कानामध्ये गोष्ट सांगितली, तुम्ही ऐकू नका. हे बघ म्हणे. थांबा रे पोरं, ऐकून तर गेले कोरे. मला भिकारी समजू नको, मला भिकारी समजू नको. माझ्याकडे 1 तोळा सोन्याचं नाणं आहे. तुम्हाला ऐकू आलं का? हा नाही, बरोबर आहे, ऐकूच नाही आलं आपल्याला. ऐका ना, त्यानं तिला सांगून टाकलं. 1-2-4 वर्ष निघून गेली, मुलं बाळ झाली, परिस्थिती नाजूक, गरीब परिस्थिती. 2-4 वर्ष, 10 वर्ष निघून गेली. 10 वर्षानंतर त्याची बायको त्याला म्हणते, का हो, परिस्थिती फार आपली नाजूक आहे, अंगावरचं अंग झाकेल एवढं वस्त्र नाही लेकरांना, पोटाचं थडगं भरेल, पोट भरेल एवढं अन्न मिळत नाही. जा ना, तुम्ही मला 10 वर्षापूर्वी एक गोष्ट सांगितली होती की तुमच्याकडे 1 तोळा सोन्याचं नाणं आहे, जा आणि ते नाणं घेऊन या. रखरख चैत्राचं ऊन होतं महाराज, उन्हाळ्याचे दिवस होते. तो भिकारी अनवाणी पायानी त्या पडक्या वाड्याकडे निघाला. भर दुपारी 12-1 वाजता तो भिकारी निघाला त्या पडक्या वाड्याकडे. त्या गावातला असणारा श्रीमंत माणूस, सावकार माणूस आपल्या माडीवरून पाहतोय आणि आपल्या सेक्रेटरीला, त्या नोकराला विचारतोय, अरे कोण आहे तो? सर्व लोक कूलरच्या हवेमध्ये बसलेत, अनवाणी पायानी एवढ्या उन्हामध्ये हा माणूस कोण आहे? कोण चाललाय तेवढ्या उन्हामध्ये? बघ तरी जरा. तो पाहायला गेला, त्याने सांगितलं तो आपल्या गावातला भिकारी आहे ना, तो आहे. अरे बोलव त्याला इकडं. तो आला, त्याला विचारलं, का रे बाबा, अरे एवढ्या उन्हामध्ये कुठं निघालास? सांगितलं, राजा अरे तुझ्यापासून काय लपवायचं आहे? मी गरीब आहे, मी भिकारी आहे, पण मला एका सावकाराने 1 तोळा सोन्याचं नाणं दिलं होतं 10 वर्षापूर्वी. ते नाणं मी गावाच्या बाहेर पडका वाडा आहे, त्या पडक्या वाड्यामध्ये खड्डा करून रोवून ठेवलेला आहे. ते नाणं आणण्यासाठी मी निघालोय. अरे पण पायामध्ये तरी काहीतरी घालायचं. गरीबाची दया आली त्या राजाला, सावकाराला दया आली.
त्यांनी काय केलं, आपल्या नौकराला सांगितलं एक काम करा, याला 1000 सोन्याची नाणी देऊन टाका. किती? ए रामा, किती द्यायची? 1000 सोन्याची नाणी याला देऊन टाका. तो भिकारी होता. नौकर गेला, 1000 सोन्याची नाणी घेतली आणि त्या भिकाऱ्याला दिली. तो निघाला. तेवढ्यात त्या सावकाराने विचारलं, का रे बाबा तू आता या नाण्याचं करशील काय? म्हणे काहीच नाही, यातलं एक नाणं मोडेल, शेगावच्या बाजारात जाईल, सुंदर चप्पल पायामध्ये घालील आणि ती चप्पल घालून मी कुठं जाईल? त्या पडक्या. कशासाठी? त्या ठिकाणी 1 तोळा सोन्याचं नाणं रोवून ठेवलेलं आहे, ते नाणं आणण्यासाठी मी त्या पडक्या वाड्यावर जाईल. राजाला राग आला. राजा पुन्हा म्हणाला त्या नौकराला, याला आणखी 9000 सोन्याची नाणी द्या. आता किती झाली रे? 10000 झाली. तो पुन्हा निघाला. पुन्हा सावकाराने विचारलं, का रे बाबा आता तुझ्याकडे नाणी किती झाली? म्हणे 10000. या 10000 नाण्याचं तू करशील काय? म्हणे काहीच नाही, पहिल्यांदा एक ऑटो रिक्षा भाड्यानं करेल. आणि कुठं जाईल? हुशार माणसं आहे तुम्ही. पहिल्यांदा ऑटो भाड्यानं करेल आणि त्या पडक्या वाड्यावर जाईल. कशासाठी? ते एक नाणं आणण्यासाठी. आता राजाला राग आला. राजाने ठरवलं, याला आपलं अर्ध राज्य देऊन टाका. काय देऊन टाका? अर्ध राज्य देऊन टाका. असं म्हटल्यावर नकाशा समोर आणला. सांग तुला कोणता भाग पाहिजे? त्यांनी सांगितलं, ज्या भागामध्ये तो पडका. आता विचार कर. तृष्णा वाढविसी बहुवस आणि कधी सुखासी न. अरे जीवनामध्ये पैसा तुम्ही कितीही कमवा, जीवनामध्ये सुख नाही, सुख नाही आणि सुख नाही. एका देवाशिवाय माणसाला जीवनामध्ये सुख नाही. आणि म्हणून भगवान श्री तुकोबाराय म्हणतात, करीसी देवाविन आस अवघी होईल निरास. तृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखासी न भवसी. हे झाले मला छोटे मोठे उदाहरण. तुम्हाला मोठं उदाहरण देतो, पण 10 वाजले ना. विठ्ठल 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 विठ्ठल. अर्धा तास सेवा राहिली आपली. ऐका, या जगाची माता जगन्माता सीता, सीतेचं लक्ष कुठं गेलं हो? त्या पंचवटीमध्ये असताना सोन्याच्या हरणावर गेलं. खरं सांगा, ते सोन्याचं हरण होते का? सोन्याचं नव्हतं, फक्त सोन्यासारखं दिसणारं हरण होतं. पण सीतेचं लक्ष कशावर गेलं? ते सोन्याच्या हरणावर गेलं. भगवान श्रीराम म्हणतात, मी तुझ्या जवळ आहे. भगवान श्रीराम देव, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम म्हणतात, सीते अगं मी तुझ्या जवळ असताना, देव तुझ्या जवळ असताना तुझं लक्ष कशावर गेलं? सोन्यावर गेलं. जा त्या सोन्याच्या नगरातच राहा. कुठे गेली मावशी सीता? सोन्याच्या नगरात गेली. बरं, सीता त्या सोन्याच्या नगरात गेल्यानंतर सुखी झाली असेल? नाही, सुखी नाही झाली. उलट तिला पश्चाताप झाला. देव जवळ होता, दूर घालवला, तिला पश्चाताप झाला. अरे देव जवळ असताना जगाची माता सीता माता देवाच्या व्यतिरिक्त देवावर संशय घेऊन जगाच्या मातेला देवाला सोडून सोन्याचं हरण दिसलं. परिणाम दुःखाला सामोरे जावं लागलं. अरे ही एक जगाची माता आहे. शिव महापुराणामध्ये फार गोड कथा आहे, मला तिकडे तुम्हाला न्यायचं नाही. पण एवढं सांगे, देवाकडे दुर्लक्ष झालं माझ्या सती मातेचं. सतीचं देवाकडे दुर्लक्ष झालं, देवाचं ऐकलं नाही. साधूचा अपमान झाला, साधूवर विश्वास ठेवला नाही. परिणाम त्या सतीला सुद्धा देवापासून लांब जावं लागलं. एवढंच नाही महाराज, भगवान शंकरांनी त्या सतीचा त्याग केला. विठ्ठल. अर्थात देवाच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये तुम्ही काहीही करा, जीवनामध्ये सुख नाही. पण असे अनेक लोक, त्याच्यामधून एक जीव भगवान श्री तुकोबारायाकडे जातो आणि तुकोबारायांना म्हणतो, महाराज आम्हाला तुम्ही आतापर्यंत भरपूर सांगितलं, हे करू नका, ते करू नका, हे करू नका, ते करू नका, पण आम्हाला देव प्राप्त करायचं आहे, नेमकं आम्हाला काय करायचं हे तरी सांगा. महाराज म्हणतात, सांगतो ना अभंगाच्या पहिल्या चरणात. भावे गावे गीत हो, भावे गावे गीत हो,
तुकोबाराय म्हणतात. काय देव जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? काय करावं लागेल ओम पाटील? गीत गावं लागेल. काय करावं लागेल? गीत गावं लागेल. मग ते गीत कसं गावं लागेल? भावे गावे. तुम्ही म्हणाल गीतच जर गायचं मग कसंही गाऊ. एक प्रमाण आहे पहा. तुम्हाला देव जर प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? गावं लागेल. मग तुम्ही कसंही गा, पण काय करावं लागेल? गावं लागेल. भजन करावं लागेल. तुम्ही कशा पद्धतीनं करता एक प्रमाण आहे पहा. नाही तया विण भुकेला विठ्ठल, 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 नाही तया भुकेला विठ्ठल. येईला तैसा राम राम येईल तैसा बोल नाही तया विण भुकेला विठ्ठल, नाही तया विण भुकेला विठ्ठल, नाही तया विण एकदा मृदंगासाठी कडकडून टाळ्या होत्या. बिचारा जीव काढून चालू आहे कार्यक्रम. विठाला विठाला नाही तया विण भुकेला विठ्ठल आणि येईल तैसा बोल. जसं तुम्हाला येतं तसं ऐकणार. दोन शब्द आहे. एक आहे अवस्था आणि दुसरी आहे व्यवस्था. आपल्या गावामध्ये जर समजा मुलगी पाहण्यासाठी पाहुणे कुणाच्या घरी यायचे असतील तर त्या ठिकाणी काय करावी लागेल? व्यवस्था. व्यवस्था काही सामान्य नसते. ती काय की भले बिलिंदर पाहुणे असतात ते बेडशीट खाली पाहतात गादी कशी आहे. काय गरज आहे का? फार बिलिंदर असतात. ऐका, आपल्या घरी जर पाहुणे येत असतील तर तिथं व्यवस्था. नाही तया विण भुकेला विठ्ठल आणि येईल तैसा बोल रामकृष्ण. हे कुणासाठी आहे? त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो. अवस्था आणि व्यवस्था. एक दुसरं प्रमाण आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडी. नाही तया विण भुकेला विठ्ठल ठीक आहे. येईल तैसा बोल रामकृष्ण ठीक आहे. पण तुकोबाराय म्हणतात लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि सेवू ब्रह्मरस आवडीने. स्वराचा भजन करण्यासाठी, देवाचं नामचिंतन करण्यासाठी ना स्वराची गरज, ना तालाची गरज, ना टाळाची गरज, ना मृदंगाची गरज, ना विण्याची गरज. पण कोणासाठी? कोणासाठी आहे? त्या अवस्थेपर्यंत जर आपण पोहोचलो असेल तर तुम्हाला याच्यातून काहीच कशाचीच गरज नाही. पण जर आपल्या तुमच्या आमच्यासारखे आपण त्या अवस्थेपर्यंत अजून पोहोचलो नाही, आपल्याला या सर्व गोष्टीची गरज आहे. आवाज जर संतोष भाऊनं कमी केला तर इकडे कीर्तन करायला असं वाटते की जाऊन संतोष भाऊले आता काय करू. एवढं नाही करायचं. पण जसं हे कशावर आहे? हे अवस्थेवर आहे. गावं लागेल, तुम्हाला गावं लागेल. पण कसं गावं लागेल? भावे गावे, भावनेनं गावे लागेल. कारण गात असताना ज्या ठिकाणी गायन आहे त्या ठिकाणी भगवंत उभा आहे. माझे भक्त गाती जेथे नारदानी उभा तेथे, नारदानी उभा तेथे, नारदानी उभा तेथे. माझे भक्त गाती
माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे ज्या ठिकाणी गायन आहे भगवंत त्या ठिकाणी उभा आहे. रामकथा असेल, भागवत कथा असेल, संत चरित्र असेल, पण ज्याही ठिकाणी माझ्या भगवंताची कथा आहे हनुमानजीचा त्या ठिकाणी काय आहे? विराजमान आहे, आसनस्थ आहे. अर्थात भगवंत त्या ठिकाणी आहेच. म्हणून गायन महत्वाचं आहे. व्यवस्था आणि अवस्था. जर तुमचं अवस्थेवरती भजन असेल तर कशाचीच गरज नाही, आणि जर व्यवस्थेवर भजन असेल तर मात्र या सर्व गोष्टीची गरज आहे. ऐका, भजनामध्ये काय पाहिजे? अवस्था का व्यवस्था? ओम पाटील, अवस्था. हा, शीट बदललं त्याने, शीट बदललं. भाजप मधून काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. ऐका ऐका, हा हा, विठाला भजनामध्ये काय पाहिजे? प्रेम पाहिजे, भाव पाहिजे, अवस्था पाहिजे. जे अवस्थेचं भजन आहे त्याच्यात कशाची गरज नाही. याचा अर्थ भजनामध्ये काय पाहिजे? प्रेम पाहिजे, भाव पाहिजे. गायनामध्ये काय पाहिजे? भाव पाहिजे. भावा व्यतिरिक्त जर ते गायन असेल, भजन असेल तर ते भजन नाही. भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुकेना. भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुकेना. हा, टाळी टाळी, हा टाळी टाळी, एकच टाळी. हा, हात वर करा. जय शिवाजी, एकच राजा, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. हा, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या तलवारीच्या धारेवर, दैत्यासाठी वार झेलले आपल्या जिगराच्या छातीवर, आपल्या जिगराच्या प्राणपणाने लढले बाबळे. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. हो, माझ्या शुभाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुकेना. हे भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुकेना. भजन ते ओंगळवाणे नरका. ऐका ना. अरे ज्या भजनामध्ये प्रेम नाही ते भजन भजन नाही दादा, सरळ नरकाला जाण्याचा रस्ता आहे. ज्या भजनात प्रेम नाही, प्रेमावीन भजन
नाकाविण मोती अर्थाविण पोथी वाचो नये. ज्या भजनात प्रेम नाही, अरे ते भजनच नाही. प्रेमाविन भजन आणि नाकाविन आणि अर्थाविन पोथी. आमच्या बुड्या पड्या लय पोथ्या ऐकतात. कापूस घेतात किलोभर आणि त्या पोथी सांगणाऱ्याचे उद्धार होत नाही. ऐका ना, मला असं म्हणायचं नाही ऐकू नाही असं नाही. जीवनभर महाराज परमार्थ केल्यापेक्षा भगवान श्री तुकोबाराय आपल्याला सांगतात, आपण सर्व वारकरी माणसं आहे. तुम्ही हरिपाठ करता की नाही घरी? होतं म्हणा. पहिलाच अभंग आहे हरिपाठामध्ये, देवाची द्वारी आणि उभा क्षणभरी. टोपलं भर. देवाची द्वारी आणि उभा क्षणभरी आणि तेने मुक्तिचारी. महाराज आयुष्यभर परमार्थ करायची गरजच नाही, पण हा अवस्थेचा विषय आहे. याचा अर्थ असा आहे, किती जीवन जगला आणि किती परमार्थ केला याला किंमत नाही. तुम्ही परमार्थ कसा केला याला किंमत आहे. आता ही आपल्या गावातली लहान लहान, हे बघा छोट्या छोट्या आपल्या मुक्ताबाई आहेत, लहान लहान लेकरं या ठिकाणी बसलेले आहेत. तुमच्या गावात अजून याच्यापेक्षा काही म्हातारी माणसं असतीलच ना? आहेत ना तुमच्या गावात म्हातारी माणसं? तुम्हाला काय वाटते त्या म्हातारीबद्दल? आता हे लहान लहान लेकरं आहेत, त्या म्हाताऱ्या माणसापेक्षा हे लहान लहान लेकरं अधिकारी आहेत की नाही? बोला, मन मोकळ्या मनाने बोला, मी रात्रीच जाणार आहे इथून. खरं सांगा, किती वर्ष जगला याला किंमत नाही. जगला कसा? मी सांगतो तुम्हाला, हे लहान लहान मुलं आहेत ना, यांच्या चरणावरती माझा साष्टांग प्रणिपात आहे. त्या म्हातारीच्या नाही. किती वर्ष परमार्थ केला याला किंमत अजिबात किंमत नाही. तुम्ही परमार्थ कसा केला याला किंमत आहे. विठाला तसं भजनामध्ये प्रेम पाहिजे. काही काही लोक वयाच्या 50 वर्ष वाऱ्या करतात. 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष वाऱ्या करतात. महाराज, आमच्या बाप दादापासून वारी आहे, आम्ही पण केली. अरे बदल काय झाला? जर परमार्थ एवढे वर्ष परमार्थ करून जर बदलच होत नसेल, करायचा कशासाठी? करायचा कशासाठी? बदल फार महत्वाचा. एक महाराज मला बोलला माणूस, म्हणे महाराज बदल आहे ना आमच्या जीवनामध्ये. आम्ही वारीला जातो ना दरवर्षी. आमचा बाप वारीला जात होता, आम्ही ही वारी करायला लागलो. बाप थकला, आता आम्ही वारी करायला लागलो. अरे म्हटलं मग बदल काय आहे? म्हणे मागच्या वर्षापासून बदल झाला. म्हटलं झाला काय? म्हणे मागच्या वर्षी तुटकी चप्पल नेली होती. तुम्ही हुशार माणसं आहे. आणि काय केलं? नवी करकरीत नवीन चप्पल घेऊन आलो. म्हणे म्हटलं तुझ्या पाया लागू दे. असा बदल काय कामाचा आहे मायबाप? बदल जर पाहिजे असेल, अर्थात भजनामध्ये प्रेम पाहिजे, परमार्थामध्ये भाव पाहिजे. भावे विन विठाला एक छोटस उदाहरण सांगतो, सेवा संपुष्टात आणतो. भाव या शब्दावर आपण बोलतोय. पहा, गाण्यामध्ये सर्वात मोठा एक नाव आहे तानसेनजी. एक दिवस त्या वृंदावनामध्ये तानसेनजी सहज असे चाललेत. फार गोड विषय आहे. तानसेनजी सहज असे रस्त्याने चाललेत, कानावरती गोड आवाज आला. मीरा कहे प्रभु गिरधर नागर, मीरा कहे प्रभु गिरिधर नागर. कानावर गोड आवाज आला. तन्नाजी अर्थात तानसेनजी त्या आवाजाच्या दिशेने गेले. एक लेडीज त्या ठिकाणी भजन गाते. ती लेडीज कोण आहे? साक्षात मीराबाई आहे. मीराबाई भजन करतायत, डोळे बंद आहेत, खांद्यावरती विणा आहे, एक तारी आहे मीराबाईच्या. भजन चाललं. अर्धा तास, एक तास काहीतरी भजन केलं मीराबाईनी. डोळे बंद होते, भाव समाधीमध्ये होत्या. आणि भाव समाधीमध्ये मीराबाई असताना अर्धा तास निघून गेला. मीराबाईने डोळे उघडले, तन्नाजी समोर दिसले. तन्नाजीला प्रश्न केला, तन्नाजी आप कब पधारे? केव्हा आलात आपण?
तन्नाजी बोले, आता तुमच्या लक्षात आलं तर फार चांगलं, नाही आलं तर मग काल्याचा प्रसाद आहे आपल्याला शेवटच्या दिवशी. तन्नाजी आप कप पधारे. सांगितलं मीराबाई, जब आप भजन गाते गाते यमन राग गाते गाते भूप राग में चली गई तब हम पधारे, तेव्हा मी आलो. मीराबाई, मेरी आपसे एक सलाह है. आप बहुत मीठी गाती हो, बहुत सुरीली गाती हो, ऐसा लगता है कि आपका भजन सुनते ही रहो. भाव समाधि में हम चले जाते, इतना बहुत बढ़िया आप गाती हो. लेकिन मेरी आपसे सलाह है, थोड़ा सा राग पे ध्यान देकर गाते चलो. ऐका ना, राग पे ध्यान देकर गाते चलो. शेवटी मीराबाई आहे, आणि मीराबाई म्हणजे लाडकी बहीण. मीराबाई म्हणजे या लाडक्या बहिणी इतके टोले देतात महाराज, आता घरी सुखानं महाराज असं वाटते बाहेरच राहावं. हो, काळ्या पाण्यात पाहतात राजा 1,500च्या जोरावर. पण ऐका ना, मीराबाई सुद्धा ती बाईच असल्या कारणाने मीराबाई बोलल्या, तानसेन जी आपने बहुत अच्छा काम किया, मुझे आपने ये सलाह दी, बहुत अच्छा काम किया, लेकिन आपके बारे में मैं बहुत सुन चुकी हूँ, बहुत सुना है आपके बारे में. जब आप पटदीप गाते हो तो दिन में दिए जलते हैं. जब आप मेघ मल्हार गाते हो तो धूप में बारिश बरसती है. जब आप दरबारी गाते हो तो गर्मी में ठंडक महसूस होती है. लेकिन तन्नाजी, मेरी भी आपसे एक सलाह है, थोड़ा भाव से गाते चलो. गाण्यामध्ये काय पाहिजे? भाव पाहिजे महाराज. अरे ज्या गाण्यामध्ये भाव नाही त्या गाण्याला गाणं म्हणता येणार नाही. जर गाण्यामध्ये जर भाव असेल तर देव प्राप्त झाल्या विना राहणार नाही. विठाला आणि म्हणून भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. देव प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला भावनेनं गावं लागेल. आता किती गायलं तरी आपल्याला जास्तीत जास्त 10 मिनिटांमध्ये गायन करायचं आहे. आणि म्हणून एकदा अतिशय प्रेमाने माझ्या भगवंताचं आपल्याला भजन करायचं आहे. विठोबार कुमाई गोपाल 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 अनेकांचे कानी गुणदोष मनानाने, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. देव जर प्राप्त करायचा असेल दुसऱ्याचे गुणही पाहू नका, दोषही पाहू नका. आणि आपला सकाळ सूर्य निघाला म्हणजे हा कार्यक्रम चालू, गुणदोष पाहण्याचा. त्याचं पोरग असं, त्याची पोरगी तशी, ते गेलं राजा कोणासोबत. तुला करच काय आहे? आपला दिवसच तसा जात नाही. भगवान श्री तुकोबाराय म्हणतात, नका पाहू गुणदोष अनेकांचे कानी गुणदोष मनानानी. आणखी सांगेल तुम्हाला, दुसऱ्याचे गुणही पाहू नका, दोषही पाहू नका. देव प्राप्त झाल्या विना राहणार नाही. आणखी सांगू तुम्हाला, मस्तक ठेंगना
करून दिली तुम्हाला. काही काही तेवढं म्हटल्याबरोबर फार वसंत फुलून आले. हे आठवण म्हणून जुन्या लोकांना हे गाणे फार आवडतात. पण हे कीर्तनात नसले पाहिजे, फक्त चाल असली पाहिजे. कारण तुम्हाला चाल दाखवता येते तेवढ्याने तुम्ही जवळ येता. विठाला महाराज आपण भाग्यवान आहे. असं समजा की कीर्तन संपलेलं आहे. पुढचा अभंग आपल्याच्यानं आपल्या बापाच्यानं सुटत नाही, कारण लंबालचक आहे. पण आणि त्याच्यासाठीच तुम्हाला मी सुरुवातीला अर्थ सांगून मोकळा झालो. मला माहिती आहे, गॅरंटी आहे, कारण नेहमीच आहे ना आपलं. पण ऐका, आज या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपात आपलं गाव जरी छोटं असेल, आपल्या गावाच्या मानानं जेवढा मंडपात तेवढा भरलेला आहे. अजून याच्यापेक्षा कमी टाकला तरी चालेल, जागेच्या हिशोबानं बरोबर आहे. असं म्हणतात, जेवढा अंथरूण असेल तेवढे पाय, जेवढा मंडप असेल तेवढे जरी आले तर कीर्तन करायला समाधान वाटतं. म्हणून मंडप याच्यापेक्षा म्हणजे हा आहे नाही हो. तिकडे बाया दिसतात मला, भरपूर आहेत का? मी पाहुणे भरपूर आहेत. इकडे बी आहेत वाटते. म्हणजे भरपूर. आता इकडे किती म्हटलं तुम्ही भरपूरच म्हणसाल. असू द्या. पण आपल्या गावाच्या मनाने अतिशय सुंदर हे महाराज खरंच उपकार जर असतील आपल्या या विदर्भावर, विदर्भ नगरी शेगाव श्री संत गजानन महाराजांचे उपकार आहेत. नाहीतर आपल्याला महाराज काय परमार्थ कळत होता हो. आज मराठवाड्यात जा तुम्ही, काय महाराज परमार्थ आहे आणि काय नाही. आता आम्ही फिरावं लागतं आम्हाला माहिती आहे. कीर्तनाला जाताना महाराज अंगाला काटा उभा राहतो. टाळकरीच असे असतात, मोठमोठे बाबाच्या वयाचे, तुमच्या वयाचे, मोठमोठे पिवळ्या कलरचे फेटे बांधलेले. घाम फुटतो कीर्तन करायला, घाम फुटतो की आता यांना काय सांगावं, प्रश्न पडतो. पण आपण खूप मागासलेले माणसं, पण श्री संत गजानन महाराजांच्या आपल्या परिसरावर असणारे हे उपकार आहे. प्रत्येक गावामध्ये टाळ आहे, विणा आहे, टाळकरी तयार आहे. कुठेही जा, आपल्या विदर्भासारखे टाळकरी भेटत नाही महाराज. विठाला आणि हे जे उपकार आहेत श्री संत गजानन महाराजांचे, आणखी सांगेल तुम्हाला, आता काळाची गरज आहे. आता नुकताच एक चित्रपट प्रदर्शित झाला ना, बघितला का तुम्ही? नसेल बघितला तर बघा, नसेल बघितला ना बघा. लहान लहान पोरांना दाखवा. प्रत्येक माय बापाने आपल्या मुलांना घेऊन तो चित्रपट पाहिला पाहिजे. मोबाईलवर नका पाहू, त्याची मजा नाही. टॉकीज मी अजून बापजन्मी महाराज टॉकीज नाही पाहिलं, अजून बापजन्मी टॉकीज पाहिलं नाही. पण मन असं म्हणतंय की टॉकीजला जावं, पण अजून काही मेळ येऊन नाही राहिला. पण खरं सांगतो तुम्हाला, जर हे कीर्तन टिकवायचे असतील तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आपल्या धर्माबद्दल, हो, आपल्या धर्माबद्दल प्रेम असणं महत्वाचं आहे. काय दाखवलं महाराज त्याच्यामध्ये, काय दाखवलं? प्रत्येकाने तो चित्रपट पाहावा असं मी तुम्हाला कीर्तनातून सांगतो. प्रत्येकाने पहा आणि त्याच्यातलं फक्त जे घ्यायचं आहे तेच घ्या. भलत्या गोष्टी पिक्चर मधून घ्यायच्या नसतात. आणि तसंही त्याच्यामध्ये असं वाईट काही दाखवलेलं नाही. सर्व जेवढं आहे तेवढं चांगलं आहे. पण एवढं लक्षात ठेवा तुम्ही, आपल्याला वेळ फार कमी असतो. कीर्तनासाठी 2-4 घंटे पाहिजेत. पण तुम्हाला सांगेल, आज ही काळाची गरज आहे. आज काळाची गरज आहे. धर्मवीर संभाजी महाराजांनी या धर्मासाठी आपला देह, आपला जीव, आपला प्राण सोडला, पण धर्म सोडला नाही. धर्म नाही सोडला. मी माझ्या माझ्या बहिणींना आवर्जून सांगेल, या ठिकाणी सांगितलंच पाहिजे. हे मला उचित नाही वाटत, योग्यच नाही. का? आपण सर्व शेतकऱ्याची मुलं आहात. या ठिकाणी सांगितलंच पाहिजे असं काही नाही. पण तरीही सुद्धा तुमच्या भावाप्रमाणे तुम्हाला सांगतो, माझ्या लहान भावांना सांगतो, आपले मायबाप म्हणजे साक्षात शंकर आणि पार्वती आहे. साक्षात शंकर आणि पार्वती आहे. आपला बाप छाती काढून या समाजामध्ये चालतोय ना, त्या बापाची मान जन्मभर उंच राहिली पाहिजे. आपला बाप जन्मभर छाती काढून गावामध्ये चालला पाहिजे. असं कधीच चुकीचं पाऊल पडू देऊ नका की आपल्या माय बापाला गावामध्ये खाली मान करून चालावी लागेल. असं कधीच चुकीचं पाऊल पडू देऊ नका. या कीर्तनातून तुम्ही काहीच घेऊ नका, पण एवढं वाक्य घेऊन जा. जीवनामध्ये असं वागा, आपल्या मायबापाची कधी मान शर्मेनं खाली नाही राहिली पाहिजे. एवढं या कीर्तनातून घेऊन जा. कारण आज ही काळाची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी हे सांगावं लागतं. एक दिवस असा येईल मायबाप, एक दिवस असा येईल की आपण जर सर्व संघटित नाही झालो,
त्याला दिवस फार लागणार नाही. 10 ते 20 वर्ष 25 वर्ष ती वेळ आपल्याला पाहावी लागेल. एक दिवस असा येईल की आपण ह्या 18 पगड जाती एकत्रित जर नाही आलो, आपण विभागले गेलो, तो तेली, तो माळी, तो कोळी, तो कुणबी, तो मराठा, तो पाटील, तो देशमुख, तो फलाना, तो दस्ताना, आपण विखुरल्या गेलो, त्याच्यामुळे आपलं बळ कमी पडतंय. आपलं बळ कमी पडतंय. आपण सर्वजण एकत्रित आलो पाहिजे, एकत्रित संघटित आलो पाहिजे. ऐका मायबाप, एका 16 वर्षाच्या पोराने, एका 16 वर्षाच्या लेकरांनी गल्ली बोळातले दऱ्याखोऱ्यातले लहान लहान लेकर गोळा केलेत, लहान लहान मुलं गोळा केलीत. एका 16 वर्षाच्या लेकरांनी ती सर्व संघटना तयार केली. 5-50 पोरं गोळा केली. परिणाम त्या 5-50 पोरांनी त्यावेळेस असणाऱ्या 4 शाह्या, त्यांना सळो की पळो करून सोडलं. 4 शाह्या, एक कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही आणि मुघलशाही, 4 शाह्या सळो की पळो करून सोडल्या. एका 16 वर्षाच्या लेकरामध्ये कुठून आली ही ताकद? ज्या लेकराचं नाव जर आजही घेतलं, आपल्या रक्ताचं, आपल्या अंगातलं रक्त सळसळ सळसळ करायला लागतं. काय त्या लेकराचं नाव रे? आणि कसं घेतलं पाहिजे? एकदा जय जय करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मला खाली बसणाऱ्यांचा अजिबातच आवाज नाही आला. पंगत नव्हती का? अरे आज तर सर्वेच्याच घरी पंक्ता होत्या. बरोबर आहे, पुरणपोळी याची गडबड करते आहे की नाही, जास्त कल्ला करू नये. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज गावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ भाव अनेकांचे कानी गुणदोष मना नानी मस्तक ठिंगणा करी संतांच्या चरणा वेचिते वचन जेणे राहे समाधान तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. झालेली सेवा सद्गुरु महाराजांच्या चरणी, पवनपुत्र हनुमानजींच्या चरणी, जगद्गुरु श्री संत तुकोबा यांच्या चरणी, समर्थ सद्गुरु गजाननांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. कण कण मे गण गणात बोले